दामू मोळ ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. कालचा जो पेशा क्षेत्रासाठी व्हिडिओ बनवण्यात आला होता त्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा पेशा क्षेत्रामध्ये 2023च्या अंतर्गत ज्या भरती प्रक्रिया झाल्या होत्या त्याच्यातला पहिला व्हिडिओ काल बनवला होता तलाठी पदांच्या बाबतीमध्ये. आज त्याला लागून आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय तो वनरक्षक पदांच्या बाबतीमध्ये. आता या वनरक्षक पदांच्या बाबतीमध्ये मंत्रालयातून म्हणजे प्रशासन शासनाचं काय मार्गदर्शन मिळालेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये वनरक्षक पदाच्या बाबतीमध्ये त्यांच्या सेवेबाबत, रजेबाबत, सेवार्थ आयडी बाबत, सेवा पुस्तकांबाबत इत्यादी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया की शासनाच्या वतीने वन विभागांच्या त्या सर्व विभागांना 13 जिल्ह्यातल्या काय मार्गदर्शन प्राप्त झालं होतं, काय मार्गदर्शन त्यांनी शासनाकडून मागवलं होतं, त्याची माहिती आपण या पत्राद्वारे PDF द्वारे आपण घेणार आहोत. आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया. मित्रांनो, प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय नागपूर आणि यामध्ये त्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन मिळण्यासाठी म्हणून शासनाला पत्रव्यवहार केला होता आणि शासनाने मुद्दा 5 ते 9 याबाबत कार्यालयीन स्तरावरती निर्णय घेण्यास कळवलेला आहे आणि मुद्दा क्रमांक 1 ते 4 शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करायची आहे. आता ते मुद्दे काय होते आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने काय मार्गदर्शन मिळालेलं आहे ते बघू. सुरुवातीला हा विषय हा आहे की मित्रांनो, अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची जी पदं आहेत ती पदं मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांच्या सेवाविषयक बाबी व क्षेत्रीय कर्तव्याच्या अनुषंगाने अडचणी येत असल्याने विविध बाबींवर शासनास मार्गदर्शन मागितलेले होते आणि ते मार्गदर्शन मिळालेलं आहे. आता ते काय मिळाले ते आपण थोडक्यात बघूया. आता हे जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन जे मिळालेले आहे ते महसूल व वन विभाग मंत्रालयामधून महाराष्ट्र शासनाच्या द्वारे मिळालेलं आहे आणि यामध्ये सर्व अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक जे आहेत त्या सर्वांना हे लागू होतं. हे नागपूर विभागाने मार्गदर्शन मागितलं होतं, त्यामुळे हे त्यांच्या नावाने स्पेसिफिक पत्र आहे. परंतु या ठिकाणी विषय हा आहे की अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत आणि दुसरी गोष्ट की त्या अनुषंगाने मार्गदर्शन जे मिळालेलं आहे ते मार्गदर्शन नेमकं काय आहे ते बघूया. आता त्यांनी पहिलं मार्गदर्शन जे मागवलं होतं ते असं की अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक या संवर्गातील सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 5/10/2024 अन्वये सदर उमेदवारांना देण्यात आलेल्या नियुक्ती ही मानधन तत्वावर असून माननीय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल असे नमूद केलं आहे. सबब सदर मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांचे मानधन अदा करण्यासाठी सेवार्थ आयडी तयार करण्याची आवश्यकता वाटत नाही. तथापि याबाबत आपल्या स्तरावर निर्णय घेणे उचित राहील. म्हणजे वन विभागामध्ये जे पेसा अंतर्गत जे वनरक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचे सेवार्थ आयडी काढण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन द्या आणि त्या मार्गदर्शन मिळालेलं आहे की सेवार्थ आयडी तयार करण्याची आवश्यकता वाटत नाही. तरी पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्या स्तरावरती उचित निर्णय घ्यावा असं त्या ठिकाणी म्हटलंय, कारण ह्या सर्व नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन आहेत. दुसरा मुद्दा, सदर उमेदवारांची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात येत असल्याने उमेदवारांचे सेवा पुस्तक उघडण्याची आवश्यकता नाही. म्हणजे सेवार्थ आयडी भरण्याची आवश्यकता वाटत नाही आणि सेवा पुस्तक भरण्याची किंवा उघडण्याची म्हणजे सेवा पुस्तक नवीन बनवणं, कारण आपल्याला माहिती आहे की
एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर त्याचं सेवा पुस्तक भरलं जातं आणि सेवा पुस्तक, सेवार्थ ID ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपली सेवा ज्या पुस्तकामध्ये नोंद होते ते सेवा पुस्तक आणि तेच त्या सेवा पुस्तकामध्ये आपल्या सगळ्याच नोंदी ह्या त्या ठिकाणी होत असतात. परंतु मानधन तत्वावरती नियुक्ती करण्यात आलेल्या त्या कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक उघडण्याची आवश्यकता वाटत नाही, असं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. 3. सदर उमेदवारांना आकस्मिक रजा, अर्जित रजा, वैद्यकीय रजा याबाबत विभागाने मानधन आणि कंत्राटी तत्वावर नियुक्ती देताना प्रचलित नियम व कार्यपद्धतींचा अवलंब करावा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मानधन आणि कंत्राटीच्या जो अधिनियम आहे त्या अधिनियमान्वये तुम्ही काय करायचे आहे, कारवाई करायची आहे. 4. सदर पदांच्या नियुक्ती दिलेल्या उमेदवारांचं जे मानधन आहे ते मानधन तुम्ही 10 कंत्राटी सेवा या लेखा शीर्षकाखाली काय करायचं आहे, काढायचं आहे. म्हणजे जे कायम वनरक्षक त्यांचं लेखा शीर्षक आणि मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांचं लेखा शीर्षक हे वेगळं आहे. आता मानधन तत्वावरती नियुक्ती देण्यात आलेल्या त्या कर्मचाऱ्यांचं मानधन आहे ते 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्ट शीर्षकाखालून ते काय करायचं आहे, प्रदान करायचं आहे, असं मार्गदर्शन मिळालेलं आहे. 5 आणि 6 मुद्दा त्यांनी असं म्हटलंय की वन परिक्षेत्र स्तरावर वनगुन्हे नोंद करण्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर जबाबदारी द्यायची किंवा कसं, त्यांचे नियत क्षेत्राशी संबंधित कामकाजात त्यांच्यावर जबाबदारी द्यावी किंवा कसे, तसेच वनरक्षक पदास नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या तसेच क्षेत्रीय कामातील त्रुटी, गंभीर अनियमितता या संदर्भात सदर वनरक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याबाबत कोणती नियमावली वापरावी याबाबत आपल्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा. म्हणजे त्या विभागाने असं म्हटलं होतं की या कर्मचाऱ्यांकडे गंभीर स्वरूपाच्या जे काही मुद्दे आहेत, गुन्हे आहेत, वनगुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे, ते या वनरक्षकांच्या अखत्यारीत द्यायचे की नाही द्यायचे. तर एकंदरीत त्यांनी सांगितले की हा तुमच्या स्तरावरचा निर्णय आहे, तुम्ही त्यांना द्यायचं की नाही द्यायचं ते तुम्ही काय करायचं आहे, ठरवायचं आहे. 7. सदर कर्मचाऱ्यांना शासकीय गणवेशाचा पुरवठा, गणवेशासाठी लागणारे अनुदान उपलब्ध करून देता येईल, तथापि याबाबत आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा. म्हणजे हे सुद्धा त्या विभागांवरती त्यांनी ढकललेलं आहे की त्या वनरक्षकांना गणवेशाचा पुरवठा किंवा त्याचं अनुदान उपलब्ध करून देता येईल, पण त्याचा निर्णय तुम्ही घ्या. 8. सदर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणास पाठवता येईल. म्हणजे मानधन तत्वावरती जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षणाला पाठवायचं की नाही, कारण सेवा पुस्तकं भरली नाहीत, सेवा पुस्तकच उघडली नाहीत, तर मग अशा प्रशिक्षणाचा त्यांच्यासाठी काय फायदा होऊ शकतो. तर त्यांचं म्हणणं आहे की सदर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणास पाठवता येईल, त्याबाबत तुम्ही निर्णय घ्या. आणि 9वा मुद्दा हा की सदर कर्मचाऱ्यांना मासिक दैनंदिनी सादर करणे बंधनकारक राहील किंवा कसे, याबाबत सुद्धा तुम्ही तुमच्या स्तरावरती निर्णय घ्या. आणि 5/12/2024 अन्वये दिलेल्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे अशा पद्धतीचं हे सगळं, म्हणजे 5 डिसेंबर 2024च्या सामान्य प्रशासन विभागाचं जे काही पत्र आहे त्यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार हे सर्व आम्ही काय केलेलं आहे, निर्गमित केलेलं आहे. आणि मग मित्रांनो, या ठिकाणी त्या सर्व विभागांना या ठिकाणी त्यांनी ते मार्गदर्शन फॉरवर्ड केलेलं आहे. जे त्यांना मार्गदर्शन हवं होतं ते मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. आणि जो त्यांचा प्रश्न होता त्याच्यावरती शासनाकडून काय शिफारस मार्गदर्शन प्राप्त झालं आणि त्यानंतर तुम्ही काय कार्यवाही करायची हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. आता यामध्ये आपण ते मुद्दे समजून घेऊ या 5, कारण 5 ते 9 मुद्द्यांपर्यंत त्यांनी स्वतःच्या तुम्ही निर्णय घ्यायचा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी असं म्हटलं होतं की जे वनरक्षक आहेत मानधन तत्वावरती त्यांच्यावरती वनगुन्ह्याची नोंद करण्याच्या अनुषंगाने काही जबाबदारी द्यायची की नाही द्यायची, तर शासनाने म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या स्तरावरती निर्णय घ्या. त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला आहे की या प्रकरणातील उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती दिली असली तरी
ती वनरक्षक पदावरच असल्याने त्यांना वनरक्षक पदास नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या देण्यास हरकत नाही. तथापि त्यांनी जर काही अनियमितता केली या प्रकरणामध्ये, म्हणजे वनरक्षकांना गंभीर गुन्ह्यांची चौकशी करणे असेल किंवा त्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आणि जर त्यांनी अनियमितता केली तर त्यांचे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे कार्यवाही करता येणार नाही. अशा प्रकरणी सर्वसाधारणपणे कारवाई करायची असेल तर कंत्राटी किंवा मानधन तत्वावर असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच कार्यवाही करावी असं त्या ठिकाणी विभागांनी मार्गदर्शन दिलेलं आहे किंवा कार्यवाही करण्याच्या सूचना केलेल्या आहेत त्यांच्या स्तरावरून. कारण महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू होत नाही आणि मग ह्यांना कंत्राटी आणि मानधन तत्वावरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कार्यवाही करण्याचं त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. 6. वनरक्षक 7 म्हटलंय की गणवेशाच्या बाबतीत तर त्या ठिकाणी मानधन तत्वावर नियुक्त असली तरी ती वनरक्षक पदच आहे आणि त्यामुळे अनुदान उपलब्ध करून देता येईल असं नमूद केलं आहे. प्रशिक्षणाला त्यांना पाठवायचं का, तर त्यांनी निर्णय असा घेतला आहे की या प्रकरणी संबंधित उमेदवारांना वनरक्षकाचे कर्तव्य योग्यरित्या बजावण्याकरिता प्रशिक्षणास पाठवावे. तथापि सदर प्रशिक्षण हे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणात होणाऱ्या निर्णयाचे अधीन राहील असे बंद पत्र संबंधितांकडून घेण्यात यावे. कारण एकीकडे शासन म्हणते की यांची सेवा पुस्तकं उघडू नका, भरू नका, तयार करू नका, मग ह्या प्रशिक्षणाचा फायदा काय. तर त्यांनी एक ठिकाणी म्हटलंय की त्यांच्याकडून बंधपत्र घ्या संबंधितांकडून की आम्ही जे प्रशिक्षण घेतोय ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित प्रकरणाच्या अधीन आहे. त्यानंतर 9. कर्मचाऱ्यांना दैनंदिन मासिक सादर करणे बंधनकारक राहील का, तर या प्रकरणातील उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती दिली असली तरी वनरक्षक पदावरच असल्याने त्यांना वनरक्षक पदास बंधनकारक असलेले दैनंदिनी सादर करणे बंधनकारक आहे असं अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी या पत्राद्वारे जे काही त्यांना भेडसावत असलेले मानधन तत्वावरील वनरक्षक कर्मचाऱ्यांबद्दल जे काही प्रश्न होते त्यांच्या बाबतीत जे मार्गदर्शन शासनाकडून मिळालं ते जसंच्या तसं फॉलो करणार आणि ज्या बाबतीमध्ये त्यांना स्वतः निर्णय घ्यायला सांगितलेत ते त्यांनी अशा पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत. मित्रांनो, आताच आपण या पत्राद्वारे हा विषय समजून घेतला. काल आपण तलाठी बाबतीत समजून घेतला, आज आपण वनरक्षक या पदाबाबत समजून घेतला. ज्या ज्या विभागामध्ये असे काही प्रॉब्लेम्स आले त्यांनी शासन स्तरावरती मार्गदर्शन मागवले आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने त्यांना मार्गदर्शन दिले देखील आहे. आज आपण वनरक्षक या पदाबाबतचं मार्गदर्शन जे शासनाकडून प्राप्त झालं होतं त्या विभागांना ते मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. तुम्हाला समजलं असेल नेमकं काय मार्गदर्शन प्राप्त झालं होतं. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण थांबूया. जोहार, जय संविधान.